नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आजपासून इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 त्यालाच आपण जॉमेट्री म्हणतो, या जॉमेट्रीचं पहिल्या टॉपिकला सुरुवात करतोय आणि त्या टॉपिकचं नाव आहे सिमिलॅरिटी. त्याला आपण समरूपता असं सुद्धा म्हणतो. तर आपण या सिमिलॅरिटीमध्ये सर्वच्या सर्व पूर्ण टॉपिक पाहणार आहोत. ॲनिमेशनचा वापर आपण करणार आहोत. तर नक्कीच हे टॉपिक हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे, कारण की याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ॲनिमेशनचा वापर करून समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे पाहत असताना आज आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये टुडे वी आर गोइंग टू फर्स्ट डिस्कस हिअर द प्रॉपर्टी दॅट इज अ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर या व्हिडिओ नंबर 1 मध्ये स्पेशली आपण जे बनवतोय ते सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय. तर आपण अधिक वेळ न घालवता सुरुवात करतोय रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता हे पाहत असताना ही प्रॉपर्टी नेमकी काय आहे ह्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. तर पहा मित्रांनो, तुमच्यासमोर 2 ट्रायंगल्स दिसत आहेत. देर आर 2 ट्रायंगल्स, वन इज ABC अँड सेकंड वन इज PQR. तर या 2 ट्रायंगल्समध्ये आपण परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, दॅट इज AD अँड सेकंड वन इज PS. तर पहा, इन ट्रायंगल ABC AD इज द हाईट, त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो, आणि BC इज द बेस. आणि सेकंड ट्रायंगल PQR मध्ये PS इज द हाईट अँड QR इज द बेस. सो व्हॉट विल हॅपन, आता काय घडणार आहे पहा. यू नो व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणतो आपण त्याला 1/2 बेस इंटू हाईट. तर पहा, 1/2 बेस इंटू हाईट याप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्याचा रेशो घेतोय एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. जर याचं फॉर्म्युलेज लिहिले, आपण एरियाज लिहिलं, तर रेशोच्या फॉर्ममध्ये कसं येतं 1/2. तुम्ही पाहत असाल तिथे BC इंटू AD अँड एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 QR इंटू PS. इट इज इन द रेशो फॉर्म. तर आपण रेशो लिहिल्यानंतर 1/2 कॉमन आहे, तर हे काय होईल, कॅन्सल होईल. अँड व्हॉट इज लेफ्ट, काय शिल्लक राहणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. तर BC आणि AD, QR आणि PS काय आहेत, तर BC अँड QR आर द बेसेस ऑफ टू ट्रायंगल, AD अँड PS आर द हाईट. तर ह्यावरून आपल्या लक्षात येतं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. तर त्यांचं प्रोडक्ट होणार आहे, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कोणाचा गुणाकार होणार आहे, रेशोंचा. बेस अँड हाईट आणि डिनॉमिनेटर सुद्धा बेस अँड हाईट अशा पद्धतीनं हा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. अँड विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉपर्टी, याच गुणधर्माचा आपण अभ्यास करणार आहे. आणि ह्याच्यावरून कंडिशन फर्स्ट आपण पाहणार आहोत, आणि त्या कंडिशनचं नाव आहे इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. समजा आताच आपण प्रिव्हियस 2 ट्रायंगल्स पाहिले, तर त्यांचे समजा हाईट जर इक्वल असतील तर त्यांचा रेशो काय होणार आहे आपण पाहतोय. अगेन देर आर 2 ट्रायंगल्स ABC अँड PQR, आणि त्या दोघांच्या आपण हाईट्स काढणार आहे AD अँड PS. नाव वेदर हाईट आर इक्वल ऑर नॉट, आता त्याचे हाईट इक्वल असं म्हटलेलं आहे, तर AD आणि PS इक्वल आहेत का आपण चेक करूया. सो लेट अस AD पासून पहा, AD चा रंग बदललेला आहे, तो आता आपण जो हाईट आहे तो हाईट आपण PS बरोबर मॅच करतोय. तर पहा, तिकडे चालताना तुम्हाला दिसतोय PS वर तो बसलेला आहे फेस टू फेस, आणि एक्झॅक्टली तो सेम आहे. म्हणजे काय लक्षात आलं, AD ची हाईट PS इतकीच आहे. याचाच अर्थ 2 ट्रायंगलची हाईट जर इक्वल असतील तर काय घडतं पहा. आता सी हिअर व्हॉट विल हॅपन, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अँड QR इंटू PS. प्रिव्हियस प्रॉपर्टी लिहिलं, बट याच्यामध्ये AD आणि PS हे इक्वल आहेत, त्यांच्या व्हॅल्यू H आहेत, आपण त्या व्हॅल्यू H ठेवलं. बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर H सेम, गेट कॅन्सल्ड. गेट कॅन्सल झाल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय येणार आहे, BC अपॉन QR. BC अपॉन QR हे कोणाचा रेशो आहे, तर त्याच्या बेसचा रेशो आहे. म्हणजेच काय लक्षात येतं मित्रांनो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases.
म्हणजे दोन ट्रँगल जर त्यांचं हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशो हा बेसच्या फॉर्ममध्ये असतो. तर बेस आहे BC अपॉन QR. दिस इज द कंडिशन फर्स्ट. आता दुसऱ्या कंडिशनकडे जातोय. समजा इन्स्टेड ऑफ हाईट जर बेस कॉमन असेल तर काय होतं पहा. इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल, अगेन टू ट्रँगल्स आर देअर. पहा आपण इथं दोन ट्रँगल्स काढतोय. पहा इथं एक ट्रँगल तुम्हाला PQR दिसतोय आणि सेकंड वन इज TQR. आता QR मुद्दामच मी घेतलेला आहे कारण की त्यांचं बेस समान दाखवायचं आहे. आता ते खरंच समान आहे का आपण चेक करूया. आता TQR ला आपण काय करतोय, PQR कडे घेऊन जातोय, त्याच्यावर तो हुबेहूब बसतोय का पाहूया. एक्झॅक्टली त्याच्यावर बसतो का, ओव्हरलॅप होतोय का पहा जाताना तुम्हाला दिसतोय. तर QR हा एक्झॅक्टली QR वर बसलेला आहे. म्हणजेच काय झालं, बोथ हॅव्हिंग अ कॉमन बेस. त्या दोघांचा PQR आणि TQR या दोघांचाही बेस काय आहे, सेम आहे. मग आता आपण त्यावरून काय काढायचं परत, तर पहिल्या प्रॉपर्टीवरूनच एरिया ऑफ ट्रँगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रँगल TQR. पहा PM अपॉन QR अपॉन TN अपॉन QR. QR हे जे बेस आहे ते इक्वल आहे. मग बेस इक्वल असेल तर ते परत काय होतं, कॅन्सल होणार आहे. कॅन्सल झाल्यानंतर पहा काय होतं, एरिया ऑफ ट्रँगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रँगल TQR इज इक्वल टू PM अपॉन TN असं मिळतं. PM आणि TN हे दोन्ही हाईट्स आहेत. यावरून आपण परत एक काय करू शकतो, प्रॉपर्टी करू शकतो. दॅट प्रॉपर्टी बघा H1 अपॉन H2 या रेशोमध्ये येणार आहे. आणि प्रॉपर्टी काय असेल तर पहा, इफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस, जर बेस इक्वल असेल तर इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, त्यांचा रेशो हा हाईटच्या रूपात येतो. जर बेस इक्वल असेल तर हाईटच्या रूपात असेल, हाईट इक्वल असेल तर बेसच्या रूपात असतो, बेसच्या रेशो येत असतो. दिस इज द कंडिशन नंबर 2. तर मित्रांनो आपण तिसऱ्या कंडिशनकडे जातो. इफ बोथ बेस अँड हाईट आर इक्वल. पहा समजा दोन्ही बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असतील तर, इफ बेसेस अँड हाईट ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल देन व्हॉट हॅपन. तर पहा परत इथं दोन ट्रँगल मी काढलेला आहे. आता दोन्ही ट्रँगलचं बेस आणि हाईट इक्वल आहे, त्याचा अर्थ डेफिनेटली तुम्हाला लक्षात येत असेल ते सिमिलर ट्रँगल्स असणार आहेत. PQR आणि ABC, PM अँड AD हे हाईट आहेत, इक्वल आहेत. QR आणि BC हे सुद्धा बेस आहे, ते सुद्धा इक्वल आहेत. तर पाहू आपण काय होतंय. आता हे ह्याच्यावर ओव्हरलॅप होतो का, ओव्हरलॅप होत असेल तर हाईट इक्वल आहे आणि जर बेस सुद्धा इक्वल आहे. बघूया आता तिकडे जाताना दिसत असेल तुम्हाला एक्झॅक्टली तिथं बसलेला आहे. आपल्याला एकच ट्रँगल दिसतोय, पाठीमागचा ट्रँगल दिसत नाही. याचा अर्थ दे हॅव अ सेम हाईट अँड कॉमन बेस. मग यावरून आपण काय सांगू शकतो, अगेन द प्रिव्हियस प्रॉपर्टी, पहिल्या प्रॉपर्टीवरून ट्रँगल PQR, तर ट्रँगल PQR अपॉन ट्रँगल ABC इज इक्वल टू PM इंटू QR अपॉन AD इंटू BC. बट व्हॉट हॅपन, PM इज इक्वल टू AD and QR इज इक्वल टू BC. देअरफॉर सेम PM अपॉन PM येणार आहे, QR अपॉन QR येणार आहे. इन न्यूमरेटर and denominator both are same. Get cancelled, it log formed 1 upon 1. So area of triangle PQR upon area of triangle ABC ची व्हॅल्यू 1 upon 1 येते. याचाच अर्थ बोथ एरियाज आर इक्वल. पहा तुम्ही पाहत असाल एरिया ऑफ ट्रँगल PQR आणि एरिया ऑफ ट्रँगल ABC इक्वल आहेत. सो व्हॉट इज द प्रॉपर्टी, द रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles with equal bases and equal height is equal in areas. इक्वल एरियाज असतात. तर हे असे महत्वाचे 3 आपण प्रॉपर्टीज पाहिले. फर्स्ट एका गुणधर्मावरून, तर याच आधारित या 4 गुणधर्मावर आधारित आपण एक्सरसाइज पाहणार आहे. दॅट इज प्रॉब्लेम सेट 1.1 कडे जातोय. त्यातलं पहिला एक्झाम्पल तुम्हाला दिसत असेल तर पहा, इन द गिव्हन फिगर BC परपेंडिक्युलर टू AB दिलेला आहे आणि AD परपेंडिक्युलर परत AB दिलेला आहे. BC 4 AD 8. फाइंड एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADB. पहा अतिशय छान असे अॅनिमेशन येणार आहेत. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण इथं करणार काय, पहा त्यांना स्प्लिट केलं. पहा एकच फिगर होती, आपण त्याला फक्त स्प्लिट केलेलं आहे. 2 ट्रँगल सेपरेट केल्यानंतर पाहत असाल तुम्ही AB इथं तुम्हाला सेम, म्हणजे दोन्ही ट्रँगल्स मध्ये AB ही साइड आहे. बोथ हॅव्हिंग द सेम साइड. AB आणि ABC एक ट्रँगल आहे आणि ABD हा दुसरा ट्रँगल असेल किंवा ADB हा दुसरा ट्रँगल असेल तर त्याचा रेशो आपण घेतोय. म्हणजेच इथं बेस कॉमन आहे हे आपल्या लक्षात येत आहे. BC परपेंडिक्युलर AB अँड AD परपेंडिक्युलर AB असेल. सो एकाच साइडला दोन्हीही परपेंडिक्युलर का आहेत, यावरून आपण एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADB इज इक्वल टू काय लिहिणार आहे, BC अपॉन AD लिहितोय. का तर ट्रँगल्स हॅव्हिंग कॉमन बेस AB हा कॉमन बेस असेल तर त्यांचा रेशो काय आलेला आहे, हाईट आलेला आहे. आणि हाईटची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. पुट द व्हॅल्यूज
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू 4/8. बीसीची 4 लिहिलं, एडीचे 8 लिहिलं तर 1/2 द आन्सर. सो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू 1/2. दिस इज द फायनल आन्सर. हे 2 मार्काला प्रश्न पेपरला येतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल, स्प्लिट केल्यानंतर त्याचे कॉमन बेस तुम्हाला लक्षात आले. तर बेस कॉमन असेल तर हाईटच्या फॉर्ममध्ये असतं. वन मोर एक्झाम्पल, वी आर मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, तुम्ही पाहत असाल एक एक्झाम्पल. पहा किती छान अॅनिमेशन आला आता. सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर क्यूआर आणि सेगमेंट ओटी क्यूटी परपेंडिक्युलर पीआर असेल. आरक्यू इज 6, पीएस इज 6, पीआर इज इक्वल टू 12. फाइंड क्यूटी. क्यूटीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर पहा किती इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर वन ट्रायंगल पी क्यू आर आणि त्याचा जो परपेंडिक्युलर आहे क्यूटी, तो हाईट आपण कन्सिडर करूया. पहा त्याचा कलर बदललेला आहे. तर ग्रीन कलरचा जो दिसतो तो आपण फक्त ट्रायंगल कन्सिडर करतोय. इन ट्रायंगल पी क्यू आर, पी आर इज द बेस, क्यूटी इज द हाईट. इन ट्रायंगल पी क्यू आर, क्यूटी परपेंडिक्युलर पी आर आहे. मग यावरून आपण सांगू शकतो परत एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. मग त्याचा वापर करूया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/t. बेस पी आर आहे, क्यूटी इज द हाईट. दिस इज नंबर 1. आता परत आपण काय करतोय, त्याच ट्रायंगल पी क्यू आर मध्ये त्याचा हाईट पीएस वेगळा दिसतोय. पहा तुम्हाला हाईट काय दिसतो, वेगळा आहे. तो आपण कन्सिडर करतोय. पहा आता तुम्हाला इथं ट्रायंगल वेगळा दिसतोय. आता इथे तुम्हाला दिसत असेल पी क्यू आर मध्ये पीएस हाईट तुम्हाला दिसतंय. परत इथं आपण फॉर्म्युला वापरतो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. अगेन हिअर पीएस परपेंडिक्युलर क्यू आर. पीएस हा कोणा क्यू आर ला परपेंडिक्युलर आहे. सो व्हॉट विल हॅपन हिअर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू परत 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पीएस. 1 and 2 बघा तुम्ही, दोन्हीही हे जे आहेत एरियाज ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचेच आहेत. LHS इज इक्वल टू RHS. याप्रमाणे बोथ हॅव्हिंग एरियाज ऑफ पी क्यू आर. सो फ्रॉम 1 and 2 बोथ एरियाज आर इक्वल. Therefore 1/2 PR into QT is equal to 1/2 RQ into PS. So 1/2 कॅन्सल झाले. PR into QT is equal to RQ into PS शिल्लक राहिलेला आहे. पुट द व्हॅल्यू. वी नो 3 व्हॅल्यूज. आपल्याकडे 3 व्हॅल्यू माहित असतील तर एक व्हॅल्यू आपल्याला काढता येते. पुट ऑल दिस व्हॅल्यू. बघा PR 12, QT वी हॅव टू फाइंड हिअर. RQ 6 आहे, PS 6 आहे. 6 into 6 36. 36 ला 12 ने डिवाइड केलं. 36/12. 12 3 जा 36. सो फॅक्ट व्हॅल्यू ऑफ QT इज इक्वल टू 3 युनिट. मला वाटतं अतिशय साध्या पद्धतीनं 2 वेगवेगळ्या ॲनिमेशनच्या सहाय्याने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. आता लास्ट एक्झाम्पल आपण बघतो. वन मोर एक्झाम्पल. डिअर स्टुडंट, वी आर मूव्ह टुवर्ड दॅट वन. इन ॲडजॉइंग फिगर PQ परपेंडिक्युलर BC अँड AD परपेंडिक्युलर BC. 2 हाईट एकाच बेसला परपेंडिक्युलर आहेत. तर 4 व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आहेत. फर्स्ट व्हॅल्यू आपण काढतोय एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. पहा फर्स्ट वी चूज दिस 2 ट्रायंगल. हे 2 ट्रायंगल आपण चूज करतोय. पहा PBQ तुम्हाला दिसत असेल. अँड ऑल्सो सेकंड वन इज अ PBC. तर PBC आणि PBQ तुम्ही पाहताय. PBC आणि PBQ मध्ये तुम्ही जर पाहिल्यानंतर लक्षात येत आहे PBQ चा PQ हाईट आहे, PBC मध्ये सुद्धा PQ हाईट आहे. मीन्स बोथ हॅव्हिंग कॉमन हाईट. हाईट जर कॉमन असेल तर त्यांचा रेशो बेस मध्ये येणार आहे. बेस काय आहेत पहा, PQ परपेंडिक्युलर BC. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन PBC इज इक्वल टू बेस आहे PBQ चा BQ and PBC चा BC. The answer is just BQ upon BC and triangles having common height. अतिशय सोपं गणित आहे. इथं फक्त बेस काय आहे तर डिफरंट आहे. हाईट सेम असल्यामुळं बेसच्या रेशोमध्ये आहे. दिस इज नंबर 1. दुसऱ्या एक्झाम्पलकडे आपण जातोय. पहा दुसरं एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय. एरिया ऑफ ट्रायंगल PBC आणि ABC कडे जातोय. पहा तुम्हाला दिसत असेल ॲनिमेशन केल्यानंतर PBC हा गड दिसतोय पहा आणि ABC हा फिक्कट आहे. फिक्कट प्लस डबल दोन्ही मिक्स आहे. आता तुम्ही जर पाहिला PBC आणि ABC मध्ये BC मीन्स त्यांचा बेस सेम आहे म्हणजे हाईटच्या रूपामध्ये उत्तर येणार आहे. PQ परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC एकाच बेसला 2 परपेंडिक्युलर म्हणजे हाईट सेम आहे. हाईट परपेंडिक्युलर आहेत म्हणजे बेस इज सेम. बेस सेम असेल तर त्यांचा रेशो हाईट मध्ये येतो. आपण ऑलरेडीच पाहिलेली प्रॉपर्टी. सो एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू PQ अपॉन AD. PQ इज द हाईट ऑफ PBC अँड AD इज द हाईट ऑफ ABC. तर ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस BC. जर बेस कॉमन असेल हाईटचा रेशो येतो. द नेक्स्ट वन, थर्ड वन एक्झाम्पल पहा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि ADC कडे येतोय.
तर तुम्ही पाहत असाल इथं ABC फुल जो आहे फिगर तो ABCचा आहे आणि फक्त फिकट झालेला ADC तुम्हाला दिसतोय. याच्यावरून तुम्हाला ट्रायंगल्स कुठे आहे ते इझिली दिसत आहेत. ABC अँड ADC मध्ये जर तुम्ही पाहिला तर काय येतं मित्रांनो, AD परपेंडिक्युलर BC, देअरफॉर इथे काय येते उत्तर मित्रांनो, दोघांचाही हाईट सेम आहे. ADचा आहे बघा तुम्ही, ABC हाईट AD, ADC चा सुद्धा हाईट AD. सो इफ हाईट इज कॉमन द रेशो इज इन बेस मध्ये रेशो येणार आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC मध्ये ABC चा बेस BC आहे अँड ADC चा बेस फक्त CD आहे. सो ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट AD. जर हाईट कॉमन असेल तर रेशो बेस मध्ये येतो. आणि लास्ट वन ADC आपण PQC कडे जातो आपण. द फोर्थ एक्झाम्पल पहा किती छान अॅनिमेशन आहे. तर तुम्ही इथं पास असाल तर PQC अँड ADC असे दोन ट्रायंगल सेपरेट दिसत आहेत. त्यांच्यात हाईट सुद्धा सेम नाही, बेस सुद्धा सेम नाही, म्हणजे ट्रायंगल्स डू नॉट हॅव कॉमन बेस अँड डू नॉट हॅव कॉमन हाईट. फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. तर त्यांचा रेशो कसा येतो पहा, प्रोडक्टमध्ये येतो. AD परपेंडिक्युलर BC अँड PQ परपेंडिक्युलर BC. Therefore, what happen here? Area of triangle ADC upon area of triangle PQC is equal to 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट या फॉर्म मध्ये येतोय. 1/2 कॉमन आहे, कॅन्सल केलं तर काय येतं, एरिया ऑफ ट्रायंगल ADC चा AD काय आहे, त्याचा हाईट आहे. त्यानंतर CD त्याचा बेस आहे. PQC चा PQ हाईट आहे अँड QC इज द बेस आहे. हेच त्याचं उत्तर येत आहे, कारण की द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. हे त्याची प्रॉपर्टी आहे. सो रेशो ऑफ प्रोडक्ट बघा AD इंटू CD अपॉन PQ इंटू QC अशा रीतीने येत आहे मित्रांनो. अशा रीतीने आपण इथे एरियाज ऑफ ट्रायंगलचा प्रॉपर्टी पाहिले, त्याच्यावरचे 4 कंडिशन पाहिले आणि मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहे इन नेक्स्ट पार्ट, सेकंड व्हिडिओमध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तर मला खात्री आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. जर खरंच आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी विथ ॲनिमेटेड जे अतिशय समजण्यास सोपे जाणार आहेत असेच व्हिडिओ घेऊन येतो आहे. तर तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद.